वेलकम टू श्री इंजिनिअरिंग क्लासेस. जर तुम्ही बीटेक किंवा डिप्लोमाचे स्टुडंट असाल आणि तुम्हाला प्रोग्रामिंग अगदी स्टार्टिंगपासून शिकायचं असेल तर कम्प्लीट सिरीज ही तुमच्यासाठी आहे. या सिरीजमध्ये आपण सी प्रोग्रामिंग स्टेप बाय स्टेप अगदी इझी लँग्वेजमध्ये शिकणार आहे. जर तुम्हाला कोडिंग अवघड वाटत असेल किंवा प्रोग्रामची भीती वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. या कोर्सच्या शेवटी तुम्ही स्वतः सी प्रोग्राम्स लिहू शकाल. तर चला चालू करूयात फर्स्ट टॉपिक. फर्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहे आपण व्हॉट इज प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग म्हणजे काय? प्रोग्रामिंग म्हणजे कम्प्युटरला काही वर्क करण्यासाठी आपण इन्स्ट्रक्शन्स देणे म्हणजे प्रोग्रामिंग. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर ॲप ऑटोमॅटिकली वर्क नाही करत, आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात. ATM मशीन, मोबाईल ॲप्लिकेशन्स, वेबसाईट्स किंवा बँकिंग सॉफ्टवेअर हे सगळे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स वापरून बनवले जातात. कम्प्युटर स्वतः काही करू शकत नाही, त्याला इन्स्ट्रक्शन दिल्यानंतरच ते वर्क करतं आणि इन्स्ट्रक्शन आपण लिहू शकतो प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. की आता प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या वापरल्या जातात आणि प्रोग्रामिंग लँग्वेज का इम्पॉर्टंट आहे? प्रोग्रामिंग लँग्वेजच्या हेल्पने आपण सॉफ्टवेअर क्रिएट करू शकतो, मोबाईल ॲप्स बनवू शकतो, वेबसाईट बनवू शकतो, ऑटोमेशन करू शकतो. तर हे युजेस आहेत किंवा इम्पॉर्टन्स आहेत प्रोग्रामिंगचे. आजच्या काळात IT इंडस्ट्रीमध्ये पूर्ण प्रोग्रामिंगवर वर्किंग होतं. जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं असेल तर प्रोग्रामिंग येणे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज सी प्रोग्रामिंग? हे आता आपण बघणार आहे. सी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, ती कशासाठी वापरतात आणि त्याचा यूज काय होतो. ती एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती डेव्हलप केली होती डेनिस रिची यांनी इन 1972. ती डेव्हलप झाली होती बेल लॅबोरेटरीजमध्ये. सी लँग्वेजला प्रोग्रामिंग लँग्वेजची मदर लँग्वेज असेही म्हटलं जातं, कारण खूप साऱ्या लँग्वेज ह्या सीवरती डिपेंड आहेत. जर तुम्हाला ॲडव्हान्स लँग्वेजेस शिकायचे असतील, फॉर एक्झाम्पल C++ आहे, जावा आहे, पायथन आहे, C# आहे, आर प्रोग्रामिंग आहे, तर तुम्हाला सी येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून प्रोग्रामिंग सुरू करण्यासाठी सी लँग्वेज महत्त्वाची आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत सी लँग्वेज का शिकण्याची गरज आहे. पहिलं रिझन आहे सी प्रोग्रामिंग लॉजिकमुळे तुमचं प्रोग्रामिंग लॉजिक क्लिअर होतं. सेकंड रिझन आहे इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये सी लँग्वेज ही फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये शिकवली जाते. का? कारण अदर लँग्वेजेस हे सी लँग्वेजवरती डिपेंड आहे. सी लँग्वेज फास्ट आणि इफिशियंट आहे, इझी टू लर्न आहे. म्हणून फर्स्ट सेमिस्टर और सेकंड सेमिस्टरमध्ये किंवा डिप्लोमा फर्स्ट सेमिस्टरमध्ये सी प्रोग्रामिंग शिकवलं जातं. म्हणून प्रोग्रामिंगचं स्ट्रॉंग फाउंडेशन तयार करण्यासाठी सी प्रोग्रामिंग इम्पॉर्टंट आहे. सी लँग्वेज वापरली कुठं जाते? सी लँग्वेज वापरली जाते ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यासाठी, एम्बेडेड सिस्टीम बनवण्यासाठी, गेम डेव्हलपमेंटमध्ये वापरतात, सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये वापरतात. फॉर एक्झाम्पल युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही फुल्ली सीमधून बनवलेली आहे. लिनक्सचे काही पार्ट्स पण सी लँग्वेजमध्ये डेव्हलप केलेले आहे. नेक्स्ट बघूयात आपण फीचर्स ऑफ सी. फर्स्ट फीचर आहे सी इज अ सिम्पल अँड इझी टू लर्न. सेकंड फीचर आहे सी इज अ फास्टेस्ट एक्झिक्युशन लँग्वेज फास्ट एक्झिक्युशन देते. थर्ड फीचर आहे सी इज अ पोर्टेबल लँग्वेज, म्हणजे एक सिस्टीम एका मशीनवरती लिहिलेला प्रोग्राम तुम्ही दुसऱ्या सिस्टीमवरती एक्झिक्यूट करू शकता. फोर्थ फीचर आहे सी इज अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज, स्ट्रक्चर्सला सपोर्ट करते, म्हणून प्रोग्राम्स इझी आणि प्रॉपर लिहिता येतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? प्रोग्रामिंग म्हणजे काय, सी प्रोग्रामिंग म्हणजे काय, सी लँग्वेज कोणी डेव्हलप केली, सी का महत्त्वाची आहे, सी कुठं वापरली जाते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. त्यामध्ये बघणार आहे सी प्रोग्राम कसा लिहिला जातो, मेन फंक्शन काय असतं, आपला पहिला सी प्रोग्राम कसा लिहायचा. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कम्प्लीट सी प्रोग्रामिंग कोर्स फ्रीमध्ये शिकता येईल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.